आताची सर्वात मोठी न्यूज, मंत्रिमंडळातून डावलेल्या छगन भुजबळांचे शाब्दिक हल्ले. अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. मंत्रिमंडळातून डावल्यानंतर छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच नागपुरात सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन सोडून छगन भुजबळ नाशिकला गेले. तसेच पुढील अधिवेशनात सहभागी होणार नसल्याचं देखील छगन भुजबळ यांनी जाहीर केलं आहे. छगन भुजबळांच्या या नाराजीनंतर आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार आहेत. भेटीची तारीख अद्यापही ठरलेली नाही, मात्र तिन्ही नेते नाशिकमध्ये जाऊन भेट घेण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यात अजित पवारांना यश येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. छगन भुजबळ हे सध्या राज्यातील प्रमुख ओबीसी नेते आणि समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी सलामसलत करत आहेत. ते लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. छगन भुजबळ हे आज घडीला राज्यातील प्रमुख ओबीसी नेता आहेत. त्यांच्यासारखा मोठा चेहरा गमावणे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला परवडण्यासारखे नाही. विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले असले तरी छगन भुजबळांच्या जाण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसू शकतो. तसेच छगन भुजबळ यांच्यासारखा अनुभवी लोकनेता भाजप किंवा अन्य पक्षाच्या गळाला लागणे हे अजित पवार यांच्या पक्षासाठी फारसे भूषण आव्हान नसेल. त्यामुळे आता अजित पवार हे नाशिकला जाऊन छगन भुजबळ यांची समजूत काढतील असे सांगितले जात आहे. माझ्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते, त्यामुळे मंत्रिपदी मला कोणी डावलेले याची मी माहिती घेत नाही, असे विधान छगन भुजबळ यांनी मंगळवारी नाशिकमध्ये केले. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.